स्टार्ट. परिच्छेद 1980 नंतर लघु आणि कुटीर उद्योगांच्या विकासातून ग्रामीण व शहरी भागात निर्माण होणाऱ्या रोजगार संधी हे शाश्वत विकासाला प्रेरक ठरत आहे. याबरोबरच योजना काळात सरकारने शैक्षणिक धोरणात सर्वसमावेशकतेच्या दृष्टिकोनातून काही बदल केले आहेत. आरक्षणाचे धोरण, पंचायत राज व्यवस्थेचा स्वीकार, महिलांना शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण इत्यादी उपक्रम राबविले आहेत. गेल्या 6 दशकात सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या योजना शासकीय पातळीवर राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुढील काही योजना सांगता येतील. परिच्छेद भारताने 1991 पासून नव्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या त्रिसूत्रीवर आधारित असे अनुषंगिक बदल आर्थिक धोरणामध्ये केले गेले. त्याचा अनुकूल व प्रतिकूल परिणाम कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रावर झाला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संरचनात्मक चौकटीमध्ये उपलब्ध मनुष्यबळाला पुरेशा भौतिक व सामाजिक सुविधा प्राप्त करून देऊन अडथळे निर्माण होऊ लागले. आर्थिक उदारीकरणाच्या काळात अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग 3.5% वरून 9% एवढा वाढला. कृषी अर्थव्यवस्था सेवा प्रधान अर्थव्यवस्था बनू लागली. भारतात 60% घटक सेवा क्षेत्रावर आधारित आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा विकास हा एक महत्त्वाचा घटक देशाच्या विकासाची गती वाढविण्यास प्रेरक ठरू शकतो. तथापि खेड्यातील लोक आजही विकासापासून वंचित आहेत. अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कृषी उत्पादनात महत्त्वाचे असूनही सामाजिक व आर्थिक विकासापासून दूर आहेत. महिला, मुले व मागासवर्गीय लोक हे देखील विकासापासून दूर आहेत. वाढत्या आर्थिक गरजा आणि वाढती लोकसंख्या यामध्ये मेळ घालण्यासाठी विकास साधनांचे नियोजन करावे लागेल. अर्थसत्ता ही मुठभर लोकांच्या हाती एकवटली आहे. देशात 1% लोकांच्या हाती 15.9% संपत्ती आहे, तर 5% लोकांच्या हाती 38.3% संपत्ती आहे. उर्वरित लोक मात्र 45.8% संपत्तीमध्ये अल्प प्रमाणात वाटेकरी आहेत. शाश्वत व सर्वसमावेशक विकासापुढील समस्यांचा आढावा घेतला असता असे दिसते की दारिद्र्य, बेरोजगारी व शेती क्षेत्राची घसरण या देशासमोरील प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे राज्यांतर्गत प्रादेशिक विषमताही वाढताना दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये देशात चलन पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चितता वाढत आहे. युरो डॉलर व अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया दुबळा होत आहे. अनेक योजना, आराखडे, धोरणे तयार असून त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विकासाची फळे अपेक्षित वर्गापर्यंत पोहोचत नाहीत. परिच्छेद 12व्या पंचवार्षिक योजनेत सर्वसमावेशक व शाश्वत विकास हे ध्येय निश्चित केले गेले होते. त्यानुसार सर्वसमावेशक विकासासाठी पुढील काही महत्त्वाच्या
उपाययोजना करून सर्वसमावेशक विकासाची व्यूहरचना तयार केली गेली. भारताच्या अनेक प्रमुख समस्यांपैकी दारिद्र्य ही एक महत्त्वाची समस्या मानली जाते. भारतात सार्वत्रिक दारिद्र्य आढळते. देशाच्या विकासामध्ये दारिद्र्यामुळे अडथळा निर्माण होतो आहे. भारतातील वाढती लोकसंख्या, बेकारीचे मोठे प्रमाण, आर्थिक विषमता, खाजगीकरण, शेतीप्रधान अर्थव्यवस्था अशा अनेक कारणामुळे भारतात दारिद्र्य व्यापक प्रमाणात आढळते. भारतात दारिद्र्य निवारण्यासाठी नियोजन काळात अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, त्यांची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु भारतात आजही मोठ्या प्रमाणात दारिद्र्य आढळून येते. भारतीय नियोजनाला मानवी चेहरा देण्याच्या दृष्टीने डॉक्टर अमर्त्य सेन यांनी दारिद्र्य निर्मूलनाच्या कार्यक्रमावर भर देऊन सामाजिक सशक्तता वाढविण्यावर भर देण्याचे सुचविले आहे. परिच्छेद: दारिद्र्य ही आर्थिक व सामाजिक संकल्पना आहे. दारिद्र्याचे मोजमाप करणे कठीण काम आहे. दारिद्र्याची संकल्पना देशानुसार व समाजानुसार वेगवेगळी आढळते. भारत व इतर देशातील दारिद्र्याच्या संकल्पनेत मूलभूत स्वरूपाचा फरक आढळतो. दारिद्र्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य व सापेक्ष दारिद्र्य या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. दारिद्र्य ही संकल्पना फार जुनी संकल्पना असून स्वातंत्र्यपूर्व काळात दादाभाई नौरोजी यांच्या दारिद्र्य आणि ब्रिटिशकालीन नियम या पुस्तकात यासंबंधी माहिती दिली आहे. अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्याची संकल्पना संदिग्ध आहे. दरडोई उत्पन्न व उपभोग खर्च हे दारिद्र्याचे निर्देशांक असल्यामुळे वेगवेगळ्या देशामध्ये दारिद्र्याची पातळी वेगवेगळी असते. म्हणून सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य असे दारिद्र्याचे दोन प्रकार केले जातात. दारिद्र्याच्या निरपेक्ष संकल्पनेनुसार निर्वाहासाठी अत्यावश्यक असे एक निरपेक्ष मानक किंवा प्रमाण असते. म्हणजेच जीवन जगण्यासाठी अन्नधान्य, कपडालत्ता आणि निवारा यांची किमान वास्तव परिणामे असतात. या परिणामांचे चालू किमतीवर पैशात रूपांतर केले जाते आणि अशा रीतीने दरडोई किमान उपभोगाचा पैशातील आकडा ठरविला जातो. या व्याख्येच्या आधारे ज्या लोकांच्या उत्पन्नाची किंवा खर्चाची पातळी पैशात व्यक्त केलेल्या किमान आवश्यक उपभोगापेक्षा कमी असते, असे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत असे मानले जाते. स्टॉप.